नमस्कार. सगळ्या टी वायला आलेल्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. मी प्राध्यापक फारुख मुलानी. मी तुम्हाला मल्टिपल म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलस 1 हा विषय शिकवणार आहे. त्यामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत जे की आपण एस वायला पाहिलेल्या आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करेन. आधी सुरुवात आपण बेसिकपासूनच करूयात, कारण सगळ्यांचा जवळपास ह्या लॉकडाऊनमध्ये इतका मोठा गॅप पडलेला आहे की त्याच्यामुळे आपलं बेसिक थोडंफार कमी पडलेलं आहे. आणि त्या कमी पडलेल्या बेसिकमुळे काय झालं आहे की आपल्याला काही काही गोष्टी आठवत नाही आहेत. सर, मी आज फक्त इंट्रोडक्शन देणार आहे आपल्या सिलॅबसला काय आहे किंवा काय नाही आहे. असंही मी झूमवर भेटणारच आहे तुम्हाला की तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील, काय असेल तर त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेनच ते. पण आत्ताच सध्याची सिच्युएशन आहे लॉकडाऊन असल्यामुळे की ऑनलाईन टीचिंग घेणं, मग आता व्हिडिओमध्ये आम्ही तर तुम्हाला पाठवूच. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवर विचारत चला, झूमवर विचारत चला की जेणेकरून तुमचं आम्ही समाधान नक्कीच करू. आज आपण जवळपास टी वायमध्ये आलेलो आहोत. आपल्याकडे जवळपास 13 ते 14 विद्यार्थी आलो. सगळ्यांचं मी स्वागत करतो. आधी आज जर सिलॅबसला सुरुवात करावीच म्हटलं तर थोडंसं बेसिकने करेन मी की आपला सिलॅबस जो आहे त्यातला आपला फर्स्ट युनिट आहे कॅल्क्युलस 1चा मल्टिपल इंटिग्रल्स. सेकंड आहे ॲप्लिकेशन्स ऑफ इंटिग्रल. आणि थर्ड सिलॅबसनुसार, कारण अजून भरपूर काही चेंजेस होतातच. पण आज जे आपण घेणार आहोत ते आहे, सपोज मला जर फर्स्ट युनिट मला आज मी घेत आहे, सुरुवात करत आहे त्याचं इंट्रोडक्शन. तर मल्टिपल इंटिग्रल हा युनिट जो आहे जवळपास आपल्याकडे 3 युनिट आहेत आणि आपला पेपर जो असतो तो जवळपास 100 मार्क्सचा असतो. जवळपास म्हणजे एक्झॅक्टली 100 मार्क्सचाच असतो तो. आणि त्यामध्ये जे असतात पेपर स्ट्रक्चर जो असतो त्यात ऑब्जेक्टिव्ज असतात. ऑब्जेक्टिव्स हे जवळपास 20 मार्क्सचे असतात आणि उरलेले 80 मार्क्स हे थेरॉटिकल क्वेश्चन्स आणि प्रॉब्लेम्स असतात. तर ऑब्जेक्टिव्ह 20 असतात, त्यामध्ये 10 असतात. 10पैकी आपल्याला 10च्या 10 ऑब्जेक्टिव्स, 10 प्रत्येक ऑब्जेक्टिव्ह हा 2-2 मार्क्सचा असतो. आणि जवळपास जर असं आपण बघितलं तर एक युनिट हा जवळपास 33 ते 35 मार्क्सचा आहे. मीन्स जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर युनिट वाईज आपल्याला एक युनिट हा 33 मार्क्ससाठी विद्यापीठ विचारतं. आता मल्टिपल इंटिग्रल हा आधीच इंटिग्रेशन हा शब्द ऐकला की बऱ्याच लोकांच्या भोया उंचावतात. इंटिग्रेशन हे अगदी सोपं आहे. आपले जवळपास थोडेफार फॉर्म्युले जरी पाठ असतील किंवा थोडेफार फॉर्म्युले लक्षात असतील तर आपल्याला इंटिग्रेशन येऊन जातं. इंटिग्रेशनमध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. जर तुमचे आणि टी वायला असं समजा की तुमचं जर एफ वाय एस वायचं बेसिक नसेल तरीही आपल्याला चालतं. म्हणजे कसं काय, तर आता बघूयात. आपण सिलॅबस हळूहळू चालू करतो आहेच, पण ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं. आता मल्टिपल म्हणजे नक्कीच एकापेक्षा जास्त इंटिग्रेशन्स असणारच आहेत. एक म्हणजे सिंगल इंटिग्रल तर आहे. आपण आत्तापर्यंत सिंगल इंटिग्रेशन पाहिलं. आपण एस वाय बी एस सीच्या कोर्समध्ये पाहिलं रिमन इंटिग्रेशन, की तिथूनच इंटिग्रेशनचा उपयोग म्हणजे जन्म झाला जवळपास असं समजा. असंच आहे. आणि आता आपण मल्टिपल इंटिग्रल बघणार आहे की त्याचंच जनरलायझेशन पुढे पुढे कसं केलं आहे ते पाहूया आता. तर सुरुवात आधी मी फंक्शनपासून करेल. बघा, लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज द फंक्शन ऑफ one variable that is x. Here we can draw a graph of any function, on real axis. That is, for example, f of x is equal to suppose my x square. ओके. आणि जर सपोज डोमेन म्हणजे कशावरती घ्यायचं आहे नेमकं. डोमेन इज सपोज क्लोज इंटरवल 3 to सपोज 5, तर मी हा कन्सिडर केला. अँड दिस इज अ फंक्शन फ्रॉम अँड एफ ऑफ एक्स इज द फंक्शन फ्रॉम 3, 5 टू आर. हे जर दिलेलं फंक्शन आहे,
गिवन बाय जे वरती दिलं तेच आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. बघू याचा ग्राफ कसं काढतो आपण. ग्राफ जर मी काढला, जनरली काय होतं तर बघा, आता 2 ॲक्सिस आहेत, आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. हे प्रत्येकाला माहीतच आहे. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, मध्ये इथे ओरिजिन आहे. आता मला या फंक्शनचा ग्राफ काढायचा आहे. तर जनरली मी काय करतो, आता आपल्याला इंटरवल दिला आहे त्यांनी 3 ते 5 घ्यायला. एक ॲझ्युम करू की इथे सपोज 3 आहे आणि इथे 5 आहे. ठीक आहे. तर असं जर करायला गेलो आपण, हा जो डोमेन असतो तो एक्स ॲक्सिसवर असतो आणि ह्या डोमेनमधल्या प्रत्येक व्हॅल्यू जर मी या फंक्शनमध्ये टाकल्या तर त्याच्या ज्या व्हॅल्यू येतात त्या रिस्पेक्टिव्ह आपण वाय ॲक्सिसवर ड्रॉ करतो. म्हणजे कसं तर बघूया. आता जर मी आता ड्रॉ केला एफ ऑफ 3 इज इक्वल टू 3चा स्क्वेअर म्हणजे किती आला आन्सर 9. तसंच एफ ऑफ 4 तुम्ही काढला तर तो किती येणार 4चा स्क्वेअर दॅट इज 16. आणि एफ ऑफ 5 मी मेन व्हॅल्यू घेतो आहे, मध्ये अपूर्णांक आपण घेत नाही आहे. 5चा स्क्वेअर जर घेतला तर 25. आता ह्या जर व्हॅल्यू मी म्हणजे ह्या रिस्पेक्टिव्ह एफमध्ये फंक्शनमध्ये आपण 3 टाकल्यानंतर आलेली व्हॅल्यू किती आहे 9 आहे. म्हणजे रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू जी आली आहे 3साठी ती 9 आहे. तसंच एफमध्ये 4 टाकल्यानंतर उत्तर किती आलेलं आहे दॅट इज 16. मग असंच जर आपण आता करत गेलो तर काय होईल, जर मी आता ड्रॉ केला सपोज इथं, आता मानू आपण की इथे 9 आहे, इथे कुठेतरी गॅपने जाऊन 16 आहे आणि इथे कुठेतरी 25 आहे. इमॅजिन करा. म्हणजे जर आता मी व्हॅल्यू ड्रॉ केली तर इथं 3च्या वरती हा व्हॅल्यू ड्रॉ केला दॅट इज 9. देन इथं मध्ये 4 आहे, 4साठी आपण व्हॅल्यू ड्रॉ केली 16 आणि 5साठी व्हॅल्यू ड्रॉ केली 25. जर ह्या मी स्मूथ कर्वनी जोडल्या तर हे कसं दिसेल आपल्याला, असं दिसेल. सो दिस इज अ ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. म्हणजे आपण कुठलाही फंक्शन घेतला तर त्याच्यासाठी आपल्याला ग्राफ काढता येतो. हे आपण बेसिक स्टार्ट करतो आहे. पण हे जे फंक्शन आहे, हे फंक्शन जे आहे ते आहे रिअल ॲक्सेसवरती आणि ते 1 व्हेरिएबलचं आहे. एक व्हेरिएबल म्हणजे आता याच्यामध्ये काय असतं बघा, हिअर वी कॅन टेक any value of the interval 3 to 5 means that is we can take any value for x, that is x is independent. X is independent. आता एक्सची व्हॅल्यू एफमध्ये टाकल्यानंतर ज्या व्हॅल्यू येतात, हिअर वाय कम्स when we put x in f. Therefore y is dependent variable. म्हणून दॅट इज आपण ज्यावेळेस असं लिहितो y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, त्यावेळेस ह्या वायची व्हॅल्यू ह्या एक्सवरती डिपेंड असते. म्हणून एक्स इज इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड वाय इज डिपेंडंट व्हेरिएबल. असं एक हे आहे. याचा ग्राफ तुम्ही बघितला, हा जो ग्राफ काढलेला आहे जवळपास हा. आता जनरली आपण सुरुवात करणार आहे मल्टिपल इंटिग्रल. सिंगल इंटिग्रेशन तुम्ही पाहिलं असेल. आता इंट्रोडक्शन ऑफ इंटिग्रेशन बघूया. इंट्रोडक्शन ऑफ इंटिग्रेशन अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. कसं, आता ज्या वेळेस आपण y इज इक्वल टू, आता इंट्रोडक्शन, if we have y is equal to f of x is the function in one variable, then
इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज द एरिया अंडर द कर्व एफ ऑफ एक्स ओवर डोमेन, जो काही डोमेन दिला असेल तो. आता वरीलच एक्झाम्पल घेऊया आपण. आता फॉर एक्झाम्पल हियर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे आपल्याला दिलं होतं आणि याचा डोमेन जो होता तो दिला आहे 3 to 5. जर तुम्हाला एखाद्याने आता सपोज इंटिग्रेशन ओव्हर द डोमेन डी ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स जर काढा विचारलं तर आपण ते कसं काढणार. ॲक्च्युली ते काय आहे तर बघा, आता हा आपण डायग्राम तर काढलेला आहे. सपोज इथे 3 to 5 आहे आणि त्याचा ग्राफ सपोज असा आलेला आहे आणि आपण काय म्हटलं आहे की एरिया अंडर द कर्व म्हणजे 3 ते 5 ह्या कर्वच्या खाली किती एरिया येतो आहे तो एरिया काढणं म्हणजे इंटिग्रेशन असतं. तर तो आहे एफ ऑफ एक्स इंटिग्रेशन ओव्हर एफ ऑफ एक्स डी एक्स. आता एरिया आहे तर बघूया आपण 12वीचे जर प्रमाणे वापरलंच तर काय होईल ते असं होईल बघा. इंटिग्रेशन ओव्हर ह्या एक्स ॲक्सिसवरती कुठून कुठंपर्यंत डोमेन, सपोज आता मी डोमेन लिहिला 3 to 5 आहे. एफ ऑफ एक्स दिलेला आहे एक्स स्क्वेअर आणि डी एक्स हे का लिहितात ते तर तुम्हाला नंतर कळेलच. तर ॲक्च्युली काय आहे ते, ही उंची एफ ऑफ एक्सची म्हणजे जे काही एफ ऑफ एक्स दिले त्या 3 ते 5पर्यंतची ही उंची आणि डी एक्स अलॉंग एक्स ॲक्सेस घेतो आहे आपण, तर ही स्मॉल लेंथ जी आहे ती डी एक्स असते. आणि सगळ्यात सोपा जो एरिया काढणं असतं ते रेक्टँगलचं असतं की रुंदी आणि उंची हेच असतं ना रेक्टँगलचं, लांबी गुणिले रुंदी हे म्हणजे रेक्टँगलचं क्षेत्रफळ आलं. तसंच आहे हे डी एक्स इंटू उंची मॅक्सिमम जी येते जवळपास ते आहे. मग ते कसं सॉल्व करतो आपण तर 3 to 5 एक्स स्क्वेअर डी एक्स, सगळ्यांना फॉर्म्युला इथंच असेल एक्स रेस टू एनचा, तो आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 दॅट इज एक्स रेस टू 3 अपॉन 3. पण यामध्ये आता लिमिट्स पुट करावं लागतात दॅट इज 3 to 5. त्याचा आन्सर किती येईल तर ते किती 1/3 कॉमन काढला इथे 5³ मायनस 3³ हे झालं माझा आन्सर. मग हे सॉल्व करू शकता. म्हणजे हे जे काही आन्सर आलेलं आहे दॅट इज रिअल व्हॅल्यू. ही रिअल व्हॅल्यू जी आलेली आहे दॅट इज जॉमेट्रिक मिनिंग ऑफ इंटिग्रेशन इज जॉमेट्रिक मिनिंग ऑफ इंटिग्रेशन इज एरिया अंडर द कर्व. ठीक आहे. म्हणजे जर हे फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्ससाठी होतं म्हणजे इथे x इज ओनली वन व्हेरिएबल. ठीक आहे. जर आपण आता व्हेरिएबल वाढवलं म्हणजे फंक्शन जर सपोज आता आपण हे ॲक्च्युली आरवरती आहे, जर फंक्शन्स आपण जर व्हेरिएबल्स वाढवले दॅट इज सपोज वी टेक बघा ना वी टेक झेड इज इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय म्हणजे इथे 2 व्हेरिएबल इज द फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल मग त्या बाबतीत इंटिग्रेशनची रूपरेषा काय असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.